श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. सिद्धारूढ वैभव. बेल सातवा. ओम नमः शिवाय. सिद्ध पुरुष सर्वज्ञ असतात, म्हणून त्यांना शब्दाची वाट पाहावी लागत नाही. एके दिवशी एक शिष्य धर्मशाळा झाडीत होता. त्या समयी त्याच्या मनात स्त्री विषयक विचार चालले होते. इतक्यात शिष्याच्या कामाचे निरीक्षण करीत फिरत असलेले सिद्धारूढ महाराज तेथे आले आणि जेवणाला बसल्यावेळी संडासातले विचार कशाला रे, असे म्हणून त्याच्या पाठीवर त्यांनी एक थापट मारली आणि ते पुढे निघाले. अक्कलकोट महाराजांना एके दिवशी एका भक्ताने जेवणास बोलाविले. तो आपण सोवळे नेसला आणि त्याने महाराजांनाही मुक्ता नेसावयास दिला. पण लगेच लहर आली की महाराज निघून जात असतात. जेवण झाल्याबरोबर जर स्वारी बाहेर पडली आणि रस्त्यावर कोठेतरी मुक्ता फेकून दिला तर कुणीतरी घेऊन जातील, असा त्याच्या मनात विचार आला. इतक्यात बाहेर शतपावली घालीत असलेले महाराज चटकन आत गेले आणि हा घे तुझा मुक्ता, मला तुझा मुक्ता नको आणि जेवण पण नको, असे म्हणून लगेच ते घराबाहेर पडले. एकदा एका पुराणिक आडनावाच्या भक्ताने अक्कलकोट महाराजांसाठी मुद्दाम गादी शिवली. ते पाहून त्याच्या भावाच्या मनात साधू पुरुषाला मऊ मऊ गादी कशाला, असा विचार आला. दुसरे दिवशी संध्याकाळी त्याला उद्देशून आपण थोडे फिरून येऊ चल, असे महाराज म्हणाले. उभयता एका डोंगरावर गेले. महाराज तेथे असलेल्या एका मोठ्या दगडावर छाटी अंथरून निजले. ते थंडीचे दिवस होते. पुराणिक थंडीने कुडकुडायला लागले. त्यांना थंडी आवरेना. ते म्हणाले, महाराज, चला आपण घरी जाऊ. तेव्हा मऊ मऊ गादी सोडून मी आता येणार नाही. उद्या सकाळी येईन, असे महाराजांनी उत्तर दिले. त्यावर पुराणिकाने ती रात्र कशीबशी तेथे घालवली. दुसऱ्या दिवशी महाराजांसह पुराणे घरी आले. वाटेत त्याला उद्देशून, काल रात्री मी निजलो होतो ती मऊ मऊ गादी पाहिलीस की नाही? तुमच्यासारख्यांना मऊ मऊ गादीवर झोपून देखील झोप लागत नाही, पण मला काट्यात निजून देखील झोप लागते. हे लक्षात ठेव. आपल्या मनातील विचार महाराजांनी ओळखले. असे वाटून पुराणिक पश्चातापाने युक्त होऊन महाराजांच्या चरणी लागला. सिद्ध पुरुष मनातले ओळखतात, मात्र मनातले ओळखणारे हे सिद्ध समजू नये. समर्थ रामदास हे अंतर्यामी असल्याचे ऐकल्यावरून प्रत्यक्ष आपण त्याची प्रचिती पाहावी या उद्देशाने एक ब्राह्मण एके दिवशी उडपीहून समर्थ दर्शनार्थ निघाला. तो वाटेत मुक्काम करीत करीत चाफळाजवळ येऊन पोहोचला. तेथे त्याने नदीत स्नान केले. आसपासच्या काटक्या गोळा करून चूल पेटवली आणि भाताला ठेवून तो संध्या करीत बसला. थोड्या वेळाने चुलीवरचे भाताचे तपेले दगडावरून घसरून वाकडे झाले आणि त्यातला भात थोडासा सांडला. इतक्यात तेथे एक कुत्रे येऊन तो भात खाऊ लागले. ते पाहताच शिष्य एकदम चपापला. कुत्रे पळून गेले, पण कुत्र्याने स्पर्श केलेला भात आपण कसा जेवायचा? जवळचे तांदूळ तर संपले, म्हणून तो मोठ्या विचारात पडला. त्यानंतर आजूबाजूला कोणी माणसे आहेत की नाहीत हे त्याने पाहिले. जेव्हा त्याला कोणीच दिसले नाही, तेव्हा त्याने तपेल्यातला वरवरचा भात बाजूला करून आतला भात जेवून घेतला. पुढे तो चाफळास गेला. त्याने समर्थांची भेट घेतली. त्यावर समर्थांनी त्याची विचारपूस करून भोजनास बसण्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला, आम्ही तप्त मुद्रांकित ब्राह्मण आहोत. आमचे सोळे फार कडक असते. आम्ही दुसऱ्यांच्या हातचे पाणी सुद्धा घेत नाही. मग भोजनाची गोष्टच दूर. त्यावर समर्थांनी दिवाकर गोसाव्यास शिधा देण्यास सांगितले. ब्राह्मणाने स्वयंपाक केला आणि त्याने आपले पान मांडून घेतले. मठातील मंडळींची पण पंगत बसली. समर्थांनी तूप वाढण्यासाठी तुपाचे भांडे आपल्या हातात घेतले.
याचा अर्थ समर्थ रोज तूप वाढीत होते असा नाही. फक्त त्यांना तूप वाढण्याचे निमित्त पुढे करून त्याची चूक त्याला दाखवून द्यायची होती. समर्थ तूप वाढायला जे निघाले ते प्रथम त्या ब्राह्मणाच्या पानाजवळच गेले. त्यांनी त्याच्या पानावर तूप वाढताच ब्राह्मण अतिशय संतापून समर्थांना वाटेल तसे बोलू लागला. तोच समर्थांनी हातातील तुपाचे भांडे खाली टाकले आणि ते थपकन खाली बसले व मोठमोठ्याने गळा काढून रडू लागले. तेव्हा हा ब्राह्मण जे बोलला ते समर्थांना लागले असावे, अशा विचाराने काही शिष्य त्यांच्या जवळ आले आणि म्हणाले, महाराज, उगाच श्रमी का होता? समर्थ म्हणाले, कुत्र्यापेक्षाही मी अपवित्र झालो म्हणून मला खेद होत आहे. समर्थमुखीचे हे वाक्य कानी पडताच ब्राह्मणाने खजील होऊन एकदम मान खाली घातली. तो म्हणाला, महाराज, चुकीबद्दल क्षमा असावी. त्यावर भोजन करून तो शिष्य स्वस्थानी परतला. चिंचवडचे मोरया गोसावी यांचे सुपुत्र चिंतामण देव यांनी तुकाराम महाराजांची कीर्ती ऐकल्यावरून एकदा त्यांची भेट घ्यावी असे त्यांना वाटले. दुसरे दिवशी सकाळी उठल्याबरोबर ते शिष्यांना उद्देशून म्हणाले, आत्ताच्या आत्ता तुम्ही देहूला जा आणि लगेच श्री संत तुकारामांना बोलावून घेऊन या. त्याप्रमाणे दोघे शिष्य देहूला निघाले. ते देहूच्या जवळ पोहोचले असतील इतक्यात तुकाराम चिंचवडला येऊन हजर झाले. त्या समयी चिंतामण देव एकांतात होते, म्हणून त्यांची वाट पाहत तुकाराम दाराशीच उभे राहिले. जेव्हा ते बाहेर आले तेव्हा श्री तुकारामांना उद्देशून आपले येणे केव्हाचे झाले असा त्यांनी त्यांना प्रश्न केला. तेव्हा तुकाराम म्हणाले, परसातले झाड काढून समोरच्या बाजूला लावायचे हा जेव्हा आपला विचार चालला होता, त्याच वेळी मी आलो होतो. हे वाक्य ऐकता क्षणी चिंतामण देव व त्यांचे शिष्यगण सर्वच आश्चर्यचकित झाले. एखाद्याच्या मनात शंका आली की सिद्ध पुरुष लगेच त्याचे निवारण करीत असतात. एकदा एकनाथ हे रोज पुराण सांगत असत. त्या समयी श्रवणार्थ भोळे भाविकांची गर्दी होत असे. त्यात तरुण व अत्यंत रूपवान अशा तिघी जणी बायका अगदी नियमित पुराणाला येत असत. पुराण सुरू होण्यापूर्वी त्या येत आणि एक चित्ताने पुराण ऐकून संपले की लगेच उठून जात असत. त्या कोणाकडे बोलत नसत किंवा पाहतही नसत. त्यामुळे बरेच दिवस झाले तरी त्या कोणाच्या कोण आहेत हे एकासही कळू शकले नाही. एकनाथ त्या बायकांकडेच पाहून पुराण सांगतात. त्या बायका पण एकनाथांकडेच का पाहतात? याबद्दल एकनाथांचे चिरंजीव हरिपंडित यांच्या मनात संशय उत्पन्न झाला. त्याच्या संशयाचे निवारण करण्यासाठी एके दिवशी मुद्दाम एकनाथांनी पुराण लांबविले. त्या दिवशी श्रोते मंडळी इतकी तल्लीन झाली की रोजच्या पेक्षा 1 तास अधिक वेळ निघून गेला तरी कोणाला समजू शकले नाही. त्यांचे बोलणे संपल्यावर झोपेतून खडबडून जागे झाल्याप्रमाणे सर्व मंडळी उठून भराभर घरी परतली. श्रोते मंडळींपैकी फक्त तिघी जणी तरुणी तेवढ्याच राहिल्या. इतक्यात एकनाथ आपल्या चिरंजीवाला उद्देशून, हरिपंडित, आज रात्र फार झाली आहे, तेव्हा त्या बायकांकडे बोट करून त्यांना जरा घरापर्यंत पोहोचून ये. त्याप्रमाणे ते त्यांच्या बरोबर निघाले. पुष्कळ दिवसापासून त्यांच्याशी 2 शब्द बोलण्याची हरिपंडिताची इच्छा होती. त्यामुळे आपली इच्छा आज पुरी होईल अशा विचाराने त्यांना अत्यंत आनंद झाला. पण थोड्या अंतरावर जाताच त्या एकाएकी अदृश्य झाल्या. तेव्हा हरिपंडित एकदम दचकले. लगेच ते तेथून धावत धावत घरी आले आणि त्यांनी
ती हकीकत वडिलांना सांगितली. तेव्हा ते म्हणाले, भिण्याचे कारण नाही. त्या तिघीजणी गंगा, यमुना, सरस्वती या नद्या आहेत. सिद्ध पुरुष पावित्र्याचे मूर्त स्वरूप असतात. त्यामुळे लोकांच्या स्नानाने साठलेले पाप घालविण्यासाठी त्या रोज येथे येत असतात. अमृतरायांचा लहानपणापासून थट्टेखोर स्वभाव होता. सज्जन असो वा दुर्जन असो त्यांना ते नावे ठेवल्याशिवाय सोडित नसत. त्यांचे सारे तारुण्य अशाच प्रकारे गेले. एके दिवशी ते रस्त्यावरून जाऊ लागले असता समोरून येत असलेल्या एका साधूला पाहून त्यांनी थट्टा केली. तेव्हा साधूने, तुझे नाव काय बाबा? असा प्रश्न केला. माझे नाव होय अमृत, असे त्यांनी जोरात सांगितले. अरे रे, अमृताचे तू विष बनविलेस की. देवाने तुला दुर्लभ व अमोलिक असा नरदेह दिला. कमळासारखे मुख दिले, अमृतासारखी वाणी दिली. असे असताही देवाला न स्मरता त्याच्या देणगीचा तू दुरुपयोग केलास. धिक्कार असो तुझ्या जन्माला. या उपर तरी संतांना शरण जा आणि देवाचे नाव घेऊन कृतार्थ हो, म्हणजे खरोखरच अमृत होशील. असे साधू वदले. कांदा जोवर कच्चा असतो तोवर त्याच्या अंगी ताठरपणा, उग्रपणा असतो. म्हणून सहवासात आलेल्या माणसांना तो रडवितो. तेच एकदा तो चांगला भाजला गेला म्हणजे त्याच्या अंगी मऊपणा व खमंगपणा येतो. त्याप्रमाणे जोवर मनुष्याच्या अंगी अभिमान असतो, तोवर त्याच्याकडून दुसऱ्याची अंतःकरणे दुखवली जातात. जेव्हा सत्पुरुषाच्या बोधाच्या द्वारे अभिमान पूर्ण गळून जातो, तेव्हा मनुष्य अत्यंत नम्र होतो. त्यामुळे जगाला प्रिय होतो. अमृतरायांची वाणी जी विषासारखी होती, ती साधूच्या बोधाने अमृतमय झाली. वाळलेल्या लाकडाबरोबर जरी ओली लाकडे अग्नीत टाकली तरी ती जशी जळून खाक होतात, त्याप्रमाणे सिद्ध पुरुषांची स्थिती निर्विकार असल्याने त्यांच्या सहवासात गेलेल्या मनुष्याचे दुर्विकार नाहीसे होतात. एके दिवशी संत अमृतराय झोपाळ्यावर बसून अशाश्वत संग्रह कोण करी घर सोप्या माड्या विवरी वस्ती बरी चिरगुट चिंध्या जोडून कंथा गोधडी हीच बरी हे पद म्हणू लागले असता एक कुतर्की इसम तेथे आला आणि त्याने अमृतरायांना, अहो बुवा, तुम्ही तोंडाने अशाश्वत वस्तूंचा संग्रह कोण करी असे म्हणता आणि अशाश्वत वस्तूंचा संग्रह तरी करीतच आहात, हे कसे? असा प्रश्न केला. तेव्हा अमृतराय म्हणाले, देह हा प्रारब्धाधीन असल्याने सुखाच्या वेळी सुखाचा भोग आणि दुःखाच्या वेळी दुःखाचा भोग प्रयत्ना वाचून त्याला प्रारब्ध भोगवीत असते. वास्तविक माझी संग्रह करण्याची तिळमात्रही इच्छा नाही. तरी भक्तगणांच्याकडून या सर्वांचा संग्रह होत आहे. तेव्हा तो कुतर्की म्हणाला, मला तुमचे सांगणे बिलकुल पटत नाही. तुमची इच्छा नसताना भक्तगण देतील तरी कसे? तुम्ही रानात जाऊन बसा, म्हणजे तुमचे प्रारब्ध काय करते ते पाहू. त्यावर अमृतराय एक लंगोटी परिधान करून रानात जाऊन बसले. हा कुतर्की पण त्यांच्या बरोबर होताच. नारळातील पाणी सुटले म्हणजे कवटीपासून गोटा सुटतो, परंतु तो नारळ आहे की गोटा आहे हे मात्र हातात घेऊन हलवून पाहिल्याशिवाय कळत नाही. तद्वत अहंतेचे कवच गळून पडल्यावर ज्ञानी पुरुषांचा आत्मा अंतर्यामी देहापासून सुटा होतो. त्यामुळे जनापेक्षा त्यांची अंतस्थिती वेगळी असते. पण हे त्यांच्या बाह्य वर्तनावरून समजत नाही. त्यांच्या व इतरांमधील फरक कळण्यासाठी त्यांच्याकडे परिपूर्ण लक्ष देऊनच सहवास केला पाहिजे. अमृतराय जरी रानात जाऊन राहिले तरी त्यांचा एक श्रीमंत शिष्य आपल्या मुलाच्या मुंजीनिमित्त बहुमोलाची वस्त्रे
व रुपयांनी भरलेले चांदीचे ताट गुरुला अर्पण करण्याकरिता वाजत गाजत मठात आला. पण अमृतराय हे तेथे भेटले नसल्याने तो उदास होऊन परत निघाला. इतक्यात वाटेत कोणीतरी अमृतराय रानात गेल्याची बातमी त्याला सांगितली. त्यावर तो त्यांचा शोध करीत करीत रानात गेला. अमृतरायांची भेट होताच त्याने आपण आणलेला आहेर त्यांना अर्पण केला. हे पाहून त्या कुतर्क्याला अमृतरायांच्या वाक्याची सत्यता पटली. त्यानंतर त्याने आपल्याकडून घडलेल्या अपराधाबद्दल क्षमा मागितली व तो त्यांचा शिष्य बनला. सिद्ध पुरुषांच्या वाणीत हरिनाम मुरलेले असते, त्यामुळे ती अत्यंत मधुर व प्रभावशाली असते. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.